आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा ग्रुप 1 मधून एक सामना झाला होता. ब्रह्मावती खार्डी वर्सेस संजय 11 नागले आणि संजय 11 नागले टीमने तो पहिला सामना जिंकला होता. काल पहिला सामना जो आपण पाहिला आणि ग्रुप ए मधून हा दुसरा सामना आपण बघतोय. एक ओव्हर पॉवर प्ले ज्यामध्ये 3 फिल्डर 38 षटकाच्या बाहेर असतील. फक्त 4 षटकाचा हा सामना आहे. दोन ओपनिंग बॅटर एमसीसी वडवली टीम कडून येताना आपल्याला दिसतात. आकाश रिफट आहे आणि 9 सेकंडला बॅटर आपण बघतोय मोहित मुकादम. ही जोडी मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण बघतोय किरण धूम. एक चांगला गोलंदाज, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातो किरण धूम याला. आणि 3 धावांची या ठिकाणी पेनल्टी घोषित केलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून. एमसीसी वडवली टीम ज्या वेळ तुम्हाला दिला होता त्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित न राहिल्यामुळे या 3 धावांची पेनल्टीचा तुम्हाला सामना आता नक्कीच करावा लागणार आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल किरण धूम. ओ क्लिंग बॉल. पहिल्याच बॉलवर परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. मधलीच ती उद्ध्वस्त करतोय आणि फलंदाज आकाश त्रिपाठ होतोय बाद. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार केले गोलंदाज किरण धूमने. पहिल्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे आणि खरोखरच सुरुवात चांगली म्हणू शकतो. शिवशक्ती खंडीपडा टीम आतापर्यंत या कामन परिसरामध्ये जेवढे एक फॉर्मॅट मधून स्पर्धा झालेल्या आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये शिवशक्ती खंडीपडा टीमने पार्टिसिपेट केलेलं आहे. ही एक महत्वाची बाब आहे. तुम्ही भाग घेता ही अतिशय महत्वाची बाब आहे. केसीए मध्ये नक्कीच रेग्युलर खेळत असते ही टीम, मात्र त्यानंतर सुद्धा एक फॉर्मॅट मध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आता होईल शिवशक्ती खंडीपडा टीमची. नवीन बॅटर यावेळेस करण पाटील येतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे एमसीसी वडवली टीमचा. हो, आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी. पहिलाच बॉल खेळत असताना आपण बघितलं ऑन साइडला खेळत होतं. स्पिन करण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज करण पाटील आणि हा डॉट बॉल जातोय. पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डकवर बाद केलंय ते आकाश रिपाट याला आणि पहिला विकेट मिळवला होता किरण धूम याने. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा किरण धूम. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल यावेळेला छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता, मात्र एज लागून सरळ बॉल टप्पा पडून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचा रन नाहीये. चांगली संघ बांधिलकी आपल्याला पाहायला मिळते ती शिवशक्ती खंडीपडा टीमची सुद्धा. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. टॉस जिंकल्यानंतर पुन्हा पहिला बॉलिंगचा निर्णय आहे. यावेळेस ऑफसाइडच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चुकी होते. बॉल निघून जाईल वाईड लॉंग ऑफच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मात्र थोडासा चुकला त्या ठिकाणी फिल्डर. कॅच सुद्धा सुटतोय आणि बॉल 1 बाउन्स निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी. आणि या 4 रनने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज करण पाटील. टीमचं सुद्धा खातं ओपन झालेलं आहे या 4 रनने. पुन्हा एकदा किरण धूम पुल करायचं होतं, चुकतोय फलंदाज. आणखीन एक चांगला बॉल, चांगला कमबॅक. थोडासा लेग कटर बॉल यावेळेस टाकताना दिसतोय. अँगल बनवलंय आणि विकेट किपर रोहितच्या हातामध्ये हा बॉल. डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. अंतिम बॉल घेऊन जाईल किरण धूम. आणखीन एक चांगला ड्राइव्ह आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. अंतिम बॉलवर चौकार येतोय. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एमसीसी वडवली टीम 8 वर 1 विकेट.
4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलेलं आहे किरण धूम याने. कारण तुम्हाला 3 षटक कंप्लीट करण्यासाठी फक्त 15 मिनिटाचा वेळ आहे हे लक्षात घ्यायचं आहे. 8 धावा आलेले आहेत. मात्र आपण म्हणू शकतो एक विकेट पहिल्या बॉलवर मिळवली आहे. काही डॉट बॉल सुद्धा पाहिले मात्र थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती त्यामुळे एक चौकार सुद्धा गेला होता. आणि अंतिम बॉलवर जो कडक शॉट मारला होता त्यानुसार सुद्धा चौकार करण पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. करण पाटील वैयक्तिक 8 वर जाऊन पोहोचतो. टीमचं टोटल सुद्धा 8 धावा आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर दुसरा षटक घेऊन येतोय रोहित कोठावले. हा सुद्धा एक कंप्लीट ऑलराऊंडर आहे कॉमन क्रिकेट मधला. दोन संघ आपण बघितलं खेळताना दिसतात या कॉमन क्रिकेट मधले. कालच्या दिवसामध्ये टीम 94 खेळताना दिसला मात्र तो या स्पर्धेतून बाद झालाय. आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक संघ शिवशक्ती खंडीपाडा हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय या TR ट्रॉफी 2026 मध्ये. कालच्या दिवसामध्ये 2 संघ जे सुपर 10 मध्ये पोहोचलेले आहेत ज्यामध्ये पहिला संघ द ग्रेट मराठा जोचंद्र मोहन पाटील फॅम टीम आणि दुसरा संघ आपण बघितलं तर अनिल पाटील यांना विनय पाटील फॅम टीम पाटील 5141 अर्नाळा टीम. आमचे काही मान्यवर या ठिकाणी येताना दिसतात. माणेसी सदानंद पाटील आणि माणेसी दशरथजी वळवी यांचं आगमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चांगला फटका आहे. फुलटॉस बॉल पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बिमर बॉल. दशरथजी वळवी आणि सदानंद पाटील नागलेगावचे हे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक उद्योगपती यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होताना दिसतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्यांच्या स्वागताला हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रोहित यावेळी लावा फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल बाउंडच्या दिशेने. लॉंग लेगला 4 रनसाठी चौकार. बॉलवर 2 चौकार. आणखीन एक त्याच दिशेने हा चौकार पाहू शकतो शफल झाला होता आणि थोडसा इनफिल्ड 1 बाउन्स क्लिअर झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेलाय लॉंग लेगच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आमच्या मुख्य मंचावर आपण बघतोय माननीय श्री सदानंद पाटील आणि माननीय श्री दशरथजी वळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल TR चषक 2026 मध्ये. वेलकम आणि सर्व मान्यवरांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. 2 चौकार लगातार आलेले आहेत मोहितच्या बॅटमधून आणि लगातार जर 3 चौकार ठोकले तर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे उपाध्यक्ष वसई तालुका माननीय श्री रवींद्र रामचंद्र देवडीकर यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला लागू होईल. प्रत्येक दिवशी हे पारितोषिक लागू आहे अंतिम फायनल सामन्यापर्यंत. काही लगातार 3 चौकार ठोकेल का मोहित हे आपल्याला पाहायचं आहे. टीमचं टोटल 17 वर 1. हा बॉल चांगला होता. स्टंपच्या थोडंसं बाहेर खाली राहिलाय. डॉट जातोय. विकेट किपर चांगली आहे विकेट किपिंग करताना दिसतोय. अक्षय यावेळेस विकेट किपर होता. हा डॉट बॉल चांगला कमबॅक म्हणावं लागेल. थोडासा इन कटर बॉल टाकला होता रोहित याने. स्कोर स्थिर आहे 17 वर 1. आउटसाइड एज लागली होती यावेळेला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न अपील केली जाते रनआउटची मात्र पंच सहमत नाहीत कारण पॉपिन क्रीज मध्ये पोहोचला होता फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडचा स्ट्राईक एंडला 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 18 रन्स. ओमकार त्रिमुखे आमचे ऑफिशियल स्कोरर जे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल स्कोरर आहेत जी टीम आहे. विजय कांबळे त्यानंतर ओमकार त्रिमुखे त्यानंतर पियुष सावंत आयुष सावंत आणि त्यानंतर गुरुदेव हे 4 स्कोरर कंटिन्यू स्कोरिंग करताना दिसतात कॉमन क्रिकेटमध्ये आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. चांगलं आयोजन
नागली गावातील खरोखरच ही एक मानाची स्पर्धा म्हटली जाते टिया चषक. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस साठी लगेच हजर राहायचंय. जॉली स्पोर्ट कामतगड टीम कॅप्टन आणि भव्य 11 वॉकविल टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. साहिल बनेरा अँड यश कंपनी आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. लेफ्ट हँडर करण पाटील स्ट्राइक एंडवर. हो या वेळेला बघितला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न करण पाटीलचा. चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अँगल चांगला बनवतोय हा. बघितला लेफ्ट हँडरला सुद्धा चांगला अँगल बनवलाय. काय जबरदस्त अँगल बनवला. गती सुद्धा चांगली आहे गोलंदाजीमध्ये रोहित कोठावली याची. स्कोर आहे स्कोर बोर्डवर 18 रन्स 1 विकेट 2 बॉल अद्याप विशेष. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आले होते 8. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडासा प्लंबल होतो तिथला फिल्डर. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. या सिंगलने करण जाऊन पोहोचतो वैयक्तिक 9 वर 7 बॉलचा सामना केलाय. मोहित सुद्धा 9 वर बॅटिंग करतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. स्क्रीनवर 2 लोगो आपण बघतोय. एक लोगो ट्रिया ट्रॉफी 2026 जे आयोजन बघतोय आणि ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केले UCN लाईव्ह. चांगली टेलिकास्ट. आणखीन एक चांगला बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मोहित याचा चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना MCC वडवली टीमचा स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 19 वर 1 विकेट. आमचे आणखीन एक समालोचक मित्र सागर माळी यांचा आगमन या मुख्य मंचावर झालेला आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सागर. वेलकम. हकीम खान येतोय. करामती खान बॉलिंग ट्रॅकवर. या विकेटवर हकीम खानने भरपूर वेळा मॅजिकल बॉलिंग केलेली आहे. चांगली बॉलिंग केलेली आहे आणि आज या फ्लड लाईट मध्ये बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करतोय हकीम खान. लेफ्ट हँडर बॅटर करण पाटील स्ट्राइक एंडवर आहे. हकीम खान स्वतःचं होम ग्राउंड आहे हकीम खानचं. ह्या ग्राउंडवर जास्त प्रॅक्टिस आहे. नक्कीच त्याचा फायदा भरपूर वेळा मिळालेला आहे मॅचेसमध्ये. आपण बघितलं KPL मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग हकीम खानने केली होती आणि कुठलीही स्पर्धा असो या ग्राउंडवर चांगलीच गोलंदाजी केली. मात्र आज MCC वडवली टीम समोर बघूया. पहिला बॉल क्लिंग बॉल अराउंड दी लेग त्रिफला उद्ध्वस्त केलाय हकीम खानने. करामती खान याला म्हटलं जाते आणि ती करामत पहिल्या बॉलवर करून दाखवली आहे. विकेट मिळवले ती करण पाटील याची. फलंदाज बाद. आपण हकीम खान ज्या वेळेस विकेट घेते त्याचं सेलिब्रेशन बघण्यासारखं असतंय. क्लिंग बोल्ड आउट केलं करण पाटीलला आणि त्याचं सेलिब्रेशन आपण बघितलं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेली आहे. अतिशय चांगला बॉल. विकेट टू विकेट डिलिव्हरी आणि हा सेलिब्रेशन आपण बघू शकतोय हकीम खान याचं. पहिल्या बॉलवर बघितलं किरण धुमटे सुद्धा क्लिंग बोल्ड आउट केलं होतं. आकाशला यावेळेस करण पाटीलला आउट केलंय ते हकीमने. चांगली गोलंदाजी सुरुवात आणि ज्याची आपण वाट बघत होतो तो आता आलाय. अक्षय बॅटिंग साठी आलेला आहे. नागली गावचा भाचा आहे अक्षय. अक्षय पाटील. गणेश पाटील यांचे भाचे आहेत आणि लगातार 3 बॉलवर 3 षटकार मारले तर 2000 रुपये. ब्लॉक होल मध्ये बॉल खोदून काढला जातो. बॅक क्लिपला खाली घेऊन
व्हाईटिश मिडविकेटच्या दिशेने 2 रनसाठी प्रयत्न आहे आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 21 रन. गणेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी. मोनेश पाटील आणि राज पाटील यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी. ओ यावेळेस फुल लेनचा बॉल अपील, मात्र इम्पॅक्ट जर आपण बघितलं तर नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर होतं. लेग बायचा इशारा पंचांचा. एक आणखीन रन मिळेल एक्स्ट्राच्या रुपयाने. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 22 रन. 22. अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, ही खासियत आहे हकीम खान याची. चांगली बॉलिंग म्हणू शकतो आपण हकीम खान. भरपूर अनुभव आहे या विकेटचा हकीम खान याच्याकडे. स्ट्राइक एंडला सध्या आपण बघतोय बॅटर मोहित दिसतो आपल्याला. मोहित मुकादम. जवळजवळ 10 ते 12 फळाचा रनअप असेल हकीम याचा. उडवले बॉलला, मात्र हवेत बॉल. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नो बँडनला बॉल पडतो. डीप मधून फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग करून थ्रो होईल, मात्र त्या अगोदर वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे 2 रन्स पूर्ण करण्याचा. 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि 2 नेट. टीमचा स्कोर 24 वर जाऊन पोहोचतोय. 24. लॉस ऑफ 2 विकेट. 1 विकेट किरत धुमच्या नावावर आणि 1 विकेट हकीम खानच्या नावावर. दोन्ही सुद्धा क्लीन बॉल आउट झालेले आहेत. अगदी क्वीज मध्ये डीप दिसतोय फलंदाज. यावेळेस फ्लेक केले बॉलला. जबरदस्त शॉट, मात्र फिल्डर कावकानाच्या दिशेने. चांगली फिल्डिंग थोडंसं गॅदर करण्यासाठी चुकला. रनआउटची संधी आहे. विकेट जाईल का? आणखीन खराब विकेट किपिंग आपल्याला सुद्धा पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव मिळू शकली असती. चांगली फिल्डिंग केली होती कावकानाच्या फिल्डरने, मात्र त्याच्या मेहनतीवर पाणी फेरलेलं आहे. ते विकेट 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 3 ने टीमचा स्कोर 27 वर जाऊन पोहोचतोय. अंतिम 1 बॉल शेष असेल. आतापर्यंत 7 रन्स खर्च केलेले आहेत हकीम खानने. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली होती, त्यानंतर आपण बघितलं तर धावा येताना दिसतात. मात्र मोठा फटका, मोकळं हात मोकळं करून खेळण्याची संधी मात्र दिलेली नाहीये या ओव्हरमध्ये हकीम खानने कुठल्याही फलंदाजांना. अंतिम बॉल घेऊन जाईल हकीम खान. पुल्लेंचा बॉल पुन्हा एकदा आपण बघितलं. विकेट कीपरकडे जातोय बॉल. डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एमसीसी कासरवडवली टीमचा स्कोर झालेला आहे 27 वर. 2 विकेट. अंतिम 1 षटक शेष असेल. टॉस साठी यायचे अंतिम षटक आहे हा. दुसरा ऑफिशियल कॉल दोन्ही टीम साठी. जॉली स्पोर्ट कामतगड टीम कॅप्टन अँड भव्य 11 वॉकविल टीम कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. स्वर्गीय हितेश गजानन मुकादम टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचं आहे. दोन्ही टीम जर उशिरा आल्या तर षटकाची कपात केली जाईल. ज्याप्रमाणे या मॅच मध्ये आपण 1 षटकाची कपात केलेली आहे. 3 रनची पॅनल्टी सुद्धा असेल तर रन भरपूर कमी आपण म्हणू शकतोय, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस 3 रन ऍड केले जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय मयूर आणि क्लीन बोल्ड. हा तिसरा असा गोलंदाज ठरलाय ज्याने पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड बाद केलेला आहे. यावेळेस मोहित मुकादमला क्लीन बोल्ड आउट केलाय ते मयूर बाबरने. फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग. या विकेटवर चांगली प्रॅक्टिस आहे, या ग्राउंडवर चांगली प्रॅक्टिस आहे या खेळाडूंच्या. ती प्रॅक्टिस नक्कीच
यावेळेस रंग लाताना दिसते शिवशक्ती खंडीपाडा टीम साठी आणि एमसीसी वडवली टीम जी एक मजबूत टीम म्हटली जाते बॅटिंग साठी त्या टीमला कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे आपण म्हणू शकतो शिवशक्ती खंडीपाडा टीम. प्रथम पारितोषिक या टिया ट्रॉफी 2026 मध्ये जी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आहे स्वर्गीय कमलाकर परेड यांच्या स्मरणार्थ माननीय श्री पिंट्या परेड 444 नागले यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर सेकंड क्रमांकाची जी ट्रॉफी असेल स्वर्गीय सुरेश देवळीकर यांच्या स्मरणार्थ श्री भरत देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर आहे. पुलचा फटका मात्र पॉवरफुल नाहीये, एलिव्हेशन मिळालं नाहीये. वाईडिश डिपेंड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय तो 28 वर. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जे आहे एपिटोर कंपनी यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर अनिल पाटील यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर्स केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मयूर बाबर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा हवा तसा बॅकच्या पट्ट्यात हा बॉल येत नाहीये, मिडॉनच्या दिशेने जातोय, डीप मधला फिल्डर येतो, रनआउटची संधी, क्लिंग बॉल यावेळेस डिरेक्ट हिट केलंय, बाउंडच्या दिशेहून थ्रो झाला होता आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते, फलंदाज होईल बाद. सर्कल पेक्षा थोडासा बाहेर उभा होता, आपण बघितलं सिंगल तर कंप्लीट केली होती, रोहितची चांगली फिल्डिंग, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता, फलंदाज होता आणि हा थ्रो बघितला, डायरेक्ट थ्रो केला होता आणि अशा प्रकारे विकेट मिळते. आणखीन एक शिवशक्ती खंडीपाडा टीमला. धावसंख्या धाव फलकावर आपण बघू शकतो झालेली आहे 29 रन्स, 29 विकेट. जर आपण बघितल्या तर नक्कीच 4 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. 3 बॉल शेष असतील. आरिफ खान येतोय बॅटिंग साठी, एक चांगला कंप्लीट ऑलराऊंडर आहे, बॉलर चांगला म्हटला जातो आरिफला. ओ यावेळेस एज लागली होती, इनर एज. 1 रन या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोचेल स्कोर बोर्डवर 30 रन. कुठेतरी धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय एमसीसी वडवली टीम आणि हा संघर्ष करण्यासाठी भाग पाडलेला आहे. जी फिल्डिंग आपण बघतोय शिवशक्ती खंडीपाडा टीम, जी गोलंदाजी आपण बघतोय आतापर्यंत 3 फलंदाज ज्यांना क्लीन बोल्ड आउट केलाय आणि 1 फलंदाज जो रनआउट बाद केलेला आहे. चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे स्वर्गीय सदानंद बाबर यांच्या स्मरणार्थ श्री भावेश बाबर यांच्याकडून ते पारितोषिक ट्रॉफी दिली जाईल. त्यानंतर 5व्या क्रमांकासाठी जी आकर्षक ट्रॉफी असेल स्वर्गीय निनाद लसने यांच्या स्मरणार्थ श्री महेश भोईर यांच्याकडून दिली जाणार आहे. चांगला फटका आहे, उचलले बॉलला आणि पाठवले मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सारनसडी षटकार. स्लॉक हिट केलं होतं, फलंदाज जमीन बघितला स्ट्राइक एंडला उभा होता आरिफ खानने आणि या इनिंग मधला हा पहिला षटकार आरिफ खानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 36. आउटसाइड एज यावेळेला थर्डमॅनला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग करतोय आवेश. 1 रन पूर्ण, दुसऱ्याचा कॉल आहे, रनआउटची संधी, काय होईल आणि 1 रन या ठिकाणी कंप्लीट, फक्त एकच धाव मिळेल. 1 रनने टीमचा स्कोर जाईल 37 रन्स आणि 38 रनचं नक्कीच टार्गेट असेल. मात्र 3 रन दुसऱ्या इनिंग मध्ये ऍड केले जातील, हे टार्गेट आणखीनही कमी होऊ शकेल. टार्गेट आपण कमी करणार नाही आहेत. ज्या वेळेस बॅटिंग साठी येईल शिवशक्ती खंडीपाडा टीम त्यावेळेस त्यांच्या 3 रन ऍड केले जातील.
वेलकम आमचे आणखीन ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आणि टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच याचा शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही टीमसाठी. जॉली स्पोर्ट कामतगड टीम अँड भव्य 11 वाघविल टीम टॉससाठी लगेच या. मी विनंती करतोय मुख्य मंचावर उपस्थित असणारे माननीय श्री दशरथजी वळवी यांना त्यांच्या शुभ हस्ते हा आपण टॉस करणार आहोत. आपल्याला विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने वाघविल आणि दुसऱ्या बाजूने जॉली स्पोर्ट कामतगड टीम कॅप्टन. टॉस आपण बघूया. सुरुवातीला एका बाजूने 94 आहे आणि दुसऱ्या बाजूने रेयांश प्रतिष्ठान. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचं आहे. जॉली कामतगड टीमचा हा कॉल. रेयान प्रतिष्ठान अँड 94 आलेला आहे. टॉस जिंकलाय तो वाघविल टीमने. थँक्यू सो मच. आपण पुन्हा एकदा असं नसतं व्हायचं आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. काय स्ट्रॅटेजी बनवलेली आहे की तुम्ही? काय नाही बनवली. प्रॅक्टिस सध्या कमी आहे. आता लग्नाचा सीझन चालू आहे. जे आहेत त्यांना चालू आहे मॅच खेळायला. आता साहिल सारखा एक चांगला खेळाडू आहे. आणखीन कुठले खेळाडू जे आज तुमच्या संघामध्ये खेळताना आपल्याला दिसतील? बाया आहे. रोमित अजून आला नाही. अजून बघू येते का काय. जे आहेत त्यांना घेऊन खेळू. जे चांगलाच खेळू. आणि कसं वाटते आयोजन TR ट्रॉफीचं? आयोजनच बघून आलो मॅच खेळायसाठी. थँक्यू सो मच. म्हणजे आयोजन एकदम चांगलं आहे. थँक्यू. त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे आमच्या टीमबद्दल त्यांना धन्यवाद आहे का आम्हाला खेळायला संधी दिली. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस हारलेला आहे. टॉस सुद्धा महत्त्वाचा असतो फ्लड लाईटमध्ये. तुम्ही जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती पण आता बॅटिंग आले. काही नाही बॅटिंग करू. वाघविल टीम सुद्धा एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी म्हटलं जाते. मात्र त्यांनी म्हटले की आज त्यांची पूर्ण साईड नाही आहे. तरी सुद्धा तुमचा एक मनसुबे असतील की पहिल्या बॅटिंग करत असताना कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. काही एक्सपिरियन्स आहे समोरच्या टीमचा तुम्हाला? हो खेळत असतो त्यांच्यासमोर. आणि जास्त निर्णय काय लागलेला आहे? काय नाही 60+ जाण्याचा प्रयत्न असं. आणि कसं वाटते आयोजन? आयोजन खूप चांगलं आहे आणि स्वप्नील दादाचा आणि पूर्ण टीमचा आम्ही धन्यवाद करू आम्हाला खेळायचा चान्स दिला म्हणून. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि टॉस जिंकला तो भव्य 11 वाघविल टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम त्यांनी घेतलेला आहे बॉलिंग. जाऊया आपण स्वर्गीय भरत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. दिपेश माने बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच हेमंत सर. वॉइस ऑफ कॉमन हेमंत सरांना आपण ऐकत होतो ज्या ठिकाणी पुढच्या मॅचचा टॉस आपण होताना पाहायला मिळाला. वाघविलनं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला ज्या ठिकाणी आपण फलंदाजी करताना या दुसऱ्या मॅचमध्ये पाहणार आहोत. दुसरा मॅच याच्याकरिता कारण चालू असलेला जो सामना आहे तो पहिल्या दिवसातील अ गटामधील आहे. कालच्या दिवसामध्ये ब गट आपण पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये आपण क गट पाहतोय. ज्या ठिकाणी अ गटामधील दुसरी लढत खंडीपाडा विपक्षामध्ये MCC कासार वडवली असा सामना आपण पाहतोय. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. TR ट्रॉफी 2026 त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम तिसऱ्या पर्वामध्ये आपण हा रजनीचा थरार पाहतोय. या अगोदर खूप वेळा ही स्पर्धा आपण पाहिली परंतु लगातारच्या तिसऱ्या वर्षामध्ये आपण या स्पर्धेला रजनी क्रिकेटमध्ये पाहतोय अनुभवतोय. हे माझं वैयक्तिक दुसरं वर्ष या स्पर्धेतील. गतवर्षी आयोजकांनी दिलेली संधी तिचं सोनं केल्यानंतर लगातारच्या दुसऱ्या वर्षामध्ये आयोजकांनी दिलेलं निमंत्रण म्हणजेच कामगिरीची पाठराखण त्रिमूर्ती ग्रुप नागले यांनी जी केली आहे त्याकरिता समस्त त्रिमूर्ती ग्रुप नागलेकरांचं मी त्रिभार अभिवादन करतोय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 38 धावा करायच्या होत्या परंतु 1 ओव्हरच्या नंतर 3 धावांची पेनल्टी आम्ही ऍड करू हे देखील आपल्यापर्यंत माहिती पोहोचूयात. चला स्ट्रायकर यांकडे रोहित कोठवा त्याच्या स्ट्रायकर रोहित कोठावले माफ करा. बॅटची कड पहिल्याच बॉलवरती यष्टीरक्षकाचा
थोडासा रिस्पॉन्स अधुरा राहिला. खरं तर बॉल पोहोचला नाही तिथपर्यंत. बाउन्स वरती गॅदर करण्याचा प्रयत्न राहिला एस्टनच्या मागे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. जमेची बाब आहे. रोहित कोठावले आणि त्याच्या साथीनं जयेश हे दोन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता दाखल झालेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना भावेश चौधरी गोलंदाजी मार्क वरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला. फिंगर रोल केली होती या बॉलवरती. तुम्ही जर पाहिलात रिप्ले मध्ये UCN लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण पाहतोय. पहा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर बॉल ज्या पद्धतीनं वळला हातभर वळण घेत यष्टीरक्षक मोहितच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची सांगता होतीये. लगातारचा दुसरा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर वाईडिश लॉंगॉनला दुसरा खेळाडू पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईनचं. पुढचा बॉल यावेळेस मात्र फंबल झाले. मृत चेंडूची घोषणा करतील पंच. डेड बॉल इशारा देतील. आज 3 पंच आपण पाहतोय ज्या ठिकाणी खारबावचे आपल्याला विक्रम सर पाहायला मिळतात. त्याच वेळेला विक्रम म्हात्रे सरांच्या साथीनं भिवंडी शहरातून सफिक अन्सारी आणि किरण सातपुते ही त्रिकूट पंचांचा आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश चौधरीचा. भावेशचा हा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये राहिला. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न राहिलाय अपयशी. लगातारचा तिसरा डॉट बॉल. मग अशी हेमंत सरांनी बक्षीस जाहीर केली त्यावेळेला लगातार 3 चौकार 3 षटकार विकेट हॅट्रिक. परंतु कुठेतरी लगातार 3 डॉट बॉलसाठी जर बक्षीस असतं तर निश्चित भावेश चौधरीच्या नावावरती ते राहिलं असतं. त्या पद्धतीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. अप्रतिम गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 डॉट बॉल काढणं तेवढंसं सोपं काम नाहीये आणि विशेषतः आधुनिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर नाहीच नाही. यावेळीचा बॉल अधिक सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तोही अधुरा अपुरा अविश्वसनीय राहिलाय. आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लगातार 4 डॉट बॉल साखळी निर्माण केली आहे जणू भावेश चौधरीनं. पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवलाय, जखडून ठेवलाय, थांबवून ठेवलाय फलंदाजाला. पर्याय नव्हता रोहित कडं. तो देखील आजमावून पाहिला. तो देखील असफल राहिलाय. जणू आजची रजनी भारावून भांबावून त्रस्त करून सोडतीये बॅटर रोहितला. आणखी एक डॉट बॉल. 5 डॉट बॉल आले मित्रांनो. एकदा टाळ्या करूयात मी म्हणतो भावेश चौधरी करिता. शेवटचा 6वा डॉट बॉल आला तर विक्रम नोंदवला जाईल या TR ट्रॉफी 2026 मध्ये. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. इथं सन्मान दिला. धाव चोरली. त्यामुळे विक्रम होता राहिलाय. परंतु मी म्हणतो टाळ्यांमध्ये कंजूसी करून चालणार नाहीये. केवळ एका धावेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी राहिली आहे. अप्रतिम. एक धाव जरूर दिली परंतु त्यानंतर 3 धावा या पेनल्टीच्या ऍड झाल्या. त्यामुळे स्कोर बुक पोहोचून 4 या आकड्यावरती. ज्या ठिकाणी 38चा पाठलाग करत असताना आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 34. क्या बात आहे. आमचे स्कोरर विजय सर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. कालच्या दिवसामध्ये 2 मेडन षटकं आपण पाहिली. टीम 94 कामणच्या अतुल ठाकरेनं आपल्या डाव्या हाताची जादू दाखवली आणि त्याच वेळेला ग्रेट मराठा जुचंद्र संघाकरिता आपला एक्सपिरियन्स दाखवताना कैवल्य बंधू अर्थातच कैवल्य पाटील यांनी देखील एक मेडन षटक हाताळलं. म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण 2 षटकं हाताळली. विजय सर आता एक षटक मॅन्डेटरी येता पॉवर प्लेचं राहिलंय. काय गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 5 डॉट बॉल. जबरदस्त कामगिरी भावेश चौधरीच्या नावावरती पाहायला मिळते. चला थोडासा वेळ वाचूयात. पंच या गोष्टीकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कारण आज अधिकच्या मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. अ गटामधील 2 सामने आपण खेळतोय त्यामुळे त्या 2 मॅचकडे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच वेळेला क गटातली पुढची लढत जी आपण पाहणार आहोत जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये भव्य 11 वाघबीळचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा एंड बदलला जातोय. कॉमन रोड एंड कडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आरिफ खान सज्ज होत असताना. गेल्या वर्षीची ती लढत मला आठवते ज्यावेळेस केवळ 28 धावा दिल्या होत्या टेंबोलीच्या विपक्षामध्ये MCC कासार वडवलीने. परंतु त्या धावा बनवताना सुद्धा त्यांचा संघ अडखळला होता आणि प्रतीक पाटील आणि कंपनीने तिथून बाजी मारली होती. तर शेवटच्या रजनीतला पहिला सामना आजही आमच्या डोळ्यासमोर आहे.
अतिशय लो स्कोरिंग मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी दाखवली होती प्रदीप पाटील अँड कंपनीने. त्याच वेळेला त्या मॅचला विसरून पुन्हा एकदा या नव्या हंगामामध्ये नव्या दमासह भावेश चौधरीने काही कमालीचा खेळ दाखवला पहिल्याच षटकामध्ये. चला अधिकचा वेळ मात्र खर्च केला जातो, या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वेळेचा विचार केला तर 6 मिनिटं ऑलरेडी खर्च केली आहेत आपण, त्यामुळं आता 2 षटकं हाताळण्याकरिता केवळ आपल्याकडे 9 मिनिटांचा अवधी आहे. आरिफ खान गोलंदाजी मार्कवरती. 18 बॉल 34 ची गरज असताना यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडकडे रोहित. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल. आज मात्र या बॉलनं त्रस्त केलंय. सातत्यानं या टप्प्यावरती अडथळताना पाहायला मिळाला भावेच्या विपक्षामध्ये, आणि तेच अस्त्र उपसलं आरिफ खाननं देखील. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल क्रमांक 6 नोंदवला गेला रोहित कोठावळेच्या नावावरती. 7 बॉल मध्ये 1 धाव केवळ त्याच्या नावावरती धावफलकावरती पाहायला मिळते. सांघिक धावफलक 4 वरती आहे. पुढचा बॉल. आता 17 बॉल 34 ची गरज, बरोबर 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या आहेत. अकू टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय प्रहार. यावेळेस बॉलला धाडलं सीमापार. 1 बाउन्स, चौकार. तर अधिक काळ शांत राहील तो रोहित कोणता. रोहित हे नाव मात्र आपण पाहतोय सातत्यानं कामण परिसरामध्ये अप्रतिम फलंदाजीकरिता ओळखलं जातं, आणि त्याचा नजराणा आता मात्र पाहायला मिळतोय. चौकार त्याच्या बॅटमधून डीप इन द क्रीज गेले. त्याच वेळेला जर पाहिलात तर क्रीजचा चांगला वापर. बॉल शरीराकडे येत असताना चांगला हुकचा फटका यावेळेस मात्र पाहायला मिळाला. चांगलं कन्व्हर्जन, स्वतःला इम्प्रूव्हाइज केलं. यष्टीच्या थोडेसे मागे जाऊन बरोबर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला बॉलला चांगलं खेळून काढलं. चौकार आला. धावफलकाला आकार आला. धावफलक आता मात्र वेगानं पळालं. 8 या आकड्यावरती. एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं, ज्या वेळेस बॉल हरवला जाईल त्या वेळेस नवीनच चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 8 धावा. आता इथून जर पाहिलं तर 38 धावांची पाठलागाची ही बारी. पुन्हा एकदा रोहित. हा बॉल लांबून सोडला, परंतु पंच काय करतायत या चेंडूकडे हे देखील पाहणं गरजेचं आहे. अतिरिक्त बाहेर चालला बॉल, वाईट घोषित केलाय. वाईट बॉलनं धावफलकावरती एकदा वधारतीये. धावफलक 1 न पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचलं जातंय 9 या आकड्यावरती. 16 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक असताना जर पाहिला तर 29 धावांची गरज अजूनही ती अर्थातच टीम खंडीपाडा संघाला. पुढचा बॉल टाकण्याकरिता पुन्हा एकदा कामन रोड एंड कडून सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आरिफ. आरिफचा हा बॉल स्लाइस झालाय बॅट वरती जोरानं. चाललाय डीप मध्ये. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे केवळ एकच धाव मिळतीये. अधिक वेगानं, अधिक जोरानं, अधिक ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला बॉल वेगानं स्लाइस झाला. बॉलवरती तेवढीशी पकड राहिली नाही. 1 धाव मात्र मिळते, जमेची बाब. 1 धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचलं 10 वरती. 38 चा पाठलाग करत असताना आता 28 ची गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज. तब्बल 9 चेंडू नंतर स्ट्राईक यावेळेस मात्र पाहायला मिळते जयेश नावाच्या बॅटरकडे. डावकुऱ्या हाताचा जयेश स्ट्रायकर एंडकडे सज्ज होताना आता हे द्वंद्व पाहण्याजोगं राहणार आहे. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आरिफ आणि त्याच्या विपक्षामध्ये त्याच वेळेला बॅटिंग करण्याकरिता डावकुऱ्या हाताचा जयेश. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस शरीराकडे वेगानं आला. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी. त्याच वेळेला केवळ एकच धाव मिळते. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक 1 न पुढे सरकतंय 11 या आकड्यावरती. जयेश आणि रोहित ही जोडी इथून मात्र खंडीपाडा संघाकरिता अतिशय महत्वाची असणार आहे. त्याच वेळेला जर पाहिलं तर किरण धूम सारखा एक चांगला अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. सातत्यानं त्याचा देखील खेळ या विभागामध्ये अधोरेखित राहिलाय. 14 बॉल 27 ची गरज असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडकडे रोहित कोठावले. स्लोअर 1 बॉल रोहितनं पिक केला, परंतु त्याच वेळेला टिक केलं बरोबर क्षेत्ररक्षकाला. डीप काऊ कॉर्नरला टिपला गेलाय झेल. संपलाय रोहित कोठावलेचा खेळ. विकेटचं पतन.
मास्टर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सुशांत वाघ दाखल होत आहेत. वाघाप्रमाणे दहाडावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आतापर्यंत MCC कासार वडवलीची, ती गोलंदाजी मात्र वाखाणण्याजोगी. जिथं 5 बॉलमध्ये आतापर्यंत आरिफ खाननं 7 धावा खर्ची घातल्यात, एक फलंदाजाचा खेळ त्यानं संपवलाय. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये सुशांत वाघ. सुशांत करिता यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, स्लाइस झाला बॉल, परंतु तो शरीरावरती, त्यामुळे अपील फेटाळून लावलंय. डॉट बॉल न षटकाची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1-11. थँक्यू डीसे मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अतिशय कंजूस आणि टिच्चून मारा जो पाहायला मिळतोय. 11 धावांवरती एक फलंदाज बाद झालाय, ज्या ठिकाणी वानखेडे स्टेडियमवरती भारत संघानं अतिशय दर्जेदार फलंदाजी करत असताना धावसंख्येचा डोंगर उभा केला. 253 धावा ज्या 20 षटकांमध्ये पाहायला मिळाल्या. त्याच्या पाठलागाच्या खेळाबरोबर 14 या आकड्यावरती एक फलंदाज इंग्लंड संघाचा माघारी परतलाय, ज्या ठिकाणी विध्वंसक फिलिप सॉल्टला माघारी परतवलंय. जाऊया आपल्या मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी न्यू गोलंदाज नितीन वैद्य, आणखीन एक डावकुरी हाताचा गोलंदाजी मार्क वरती येत असताना जयेश टायकरेंकडे पहिला बॉल धीम्या गतीचा, पिक करू शकले नाहीये, जास्त काळ हवेमध्ये. आरिफ झेलच्या खाली टिपला गेलाय, झेल संपलाय. जयेशचा खेळ, विकेटचं पतन. ओडिसा मास्टर आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आणखीन एका फलंदाजाला शांत ठेवलंय. जयेश माघारी परतल्यात. 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता गिअर बदलावा लागणार आहे, धावा बनवण्याचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण बॉल शिल्लक राहिले ते 11 आणि 11 बॉलमध्ये धावा करायचे ते तब्बल 27. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.73 चा रिक्वायर्ड रन रेट आपला पाहायला मिळतोय. त्याच वेळेला जर आपण पाहिलात तर गोलंदाजी अप्रतिम MCC कासार वडवली संघाची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये भावेश चौधरी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलात तर आरिफ खान, आता तिसऱ्या षटकामध्ये जर पाहतोय आपण तर त्या ठिकाणी नितीन वैद्य. मी म्हटलं की या संघानं केलेली गेल्या वर्षीची गोलंदाजी आजही डोळ्यासमोर आहे, जिथं 5 षटकामध्ये केवळ 27 त्यांनी दिल्या होत्या, परंतु तदनंतर बॅटर अपयशी राहिले. पुढचा बॉल नितीन वैद्यचा, आखू टप्प्याचा बॉल, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने वेगाने फटका, वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक मोहित बॉल वरती पोहोचतील, तद्वर 2 धावा यावेळेस मात्र पाहायला मिळतात. दुहेरीने धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 13 या आकड्यावरती. 10 बॉल मध्ये 25 ची गरज, प्रति चेंडू गणिक 2.5 धावेची गरज. 250च्या स्ट्राईक रेटने या धावा बनवायच्या आहेत. इथून स्ट्राईक होणार का, एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे, तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अक्षय. हा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीचा, हलक्या हाताने ढकललाय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, त्याच वेळेला थांबावं लागेल बॅटरला. आणखीन एक धाव धावफलकावरती वधारतीये. आता एकेरी दुहेरी धावेने कासार वडवली संघाला तेवढासा फरक पडणार नाही हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे अतिशय शांतपणे ते धावा घेऊन देत आहेत. 9 बॉल 24 धावांची गरज असताना सुशांत वाघ स्ट्रायकर एंड वरती सज्ज होईल. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, बॉडीला स्विच केला, बॉलला खेळला बॅकवर्ड पॉइंटला, डीप मध्ये चाललाय बॉल, वेगानं जमिनीला घासत पुसत चाटत सीमापार, चौकार.
मास्टर पहा रिप्ले मध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रोवाइज केलं स्वतःला, थोडेसे शफल झाले, तदनंतर मात्र बॉडीला स्विच करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात, 4 धावांनी धावफलक वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे 18 या आकड्यावरती. आता 20 ची गरज आहे, 8 बॉल शिल्लक आहेत, 8 बॉल 20 ची गरज. पुन्हा एकदा नितीन, हा बॉल अधिक शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खाली राहिला. यावेळेला पाहिलं नितीननं शफल होत आहे, त्याच वेळेला वेग वाढवला, वेगाने टाकलेल्या बॉलला कव्हर करू शकले नाहीयेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना मात्र आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. करंट रन रेट 6चा असताना रिक्वायर्ड रन रेट 17.14 चा पाहायला मिळतोय. 17.14च्या सरासरीने आता धावा बनवायच्या आहेत 7 बॉल मध्ये तर 20. 7 बॉल मध्ये 20 ची गरज असताना शेवटचा हा बॉल अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे. एखादा मोठा फटका शिवशक्ती खंडीपाडा संघाला सामन्याच्या जवळ आणेल. मोठ्या फटक्याची गरज असताना पडल्यानंतर अधिक बाहेर वळवला बॉलला. आणखी एका डॉट बॉलची सांगता होतीये. कमालीची गोलंदाजी. डॉट बॉलनं षटक क्रमांक 3 ची समाप्ती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 20. चला सज्ज राहायचंय क्षेत्ररक्षण करण्याकरिता भव्य 11 वाघबीळ संघ. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे त्या 20. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित पंच या 3 षटकांकरिता 17 मिनिटं झाली आहेत, त्यामुळं एक खेळाडू हा अतिरिक्त तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टीम एमसीसी कासार वडवली. वेळेची बचत आणि कठोर नियमांचं अवलंबन ही बाब मात्र फार महत्वाची या स्पर्धेदरम्यान. आपण नामोल्लेख करत होतो त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2026, ज्या ठिकाणी लगातारच्या 3ऱ्या वर्षामध्ये डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये आपण स्पर्धा पाहतोय. परंतु डे हा उल्लेख केवळ नाममात्र राहिलाय, कारण कालच्या आणि आजच्या दोनही दिवसांमध्ये जवळजवळ सामने रजनीमध्ये चालू झाले आहेत. त्यामुळं नाईट टुर्नामेंट आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सध्याच्या बदलत्या क्रिकेटमध्ये थोडंसं खेळाडूंनी देखील वेळेचं भान राखणं गरजेचं आहे, कारण एखादं आयोजन करणं म्हणजे सोपं काम नाही आहे. या 5 दिवसांच्या आयोजनाकरिता गेले 50 दिवस आयोजकांना अहोरात्र मेहनत जी करावी लागते आणि त्या मेहनतीच्या बळावरती मात्र ही स्पर्धा आपण आज याची देही याची डोळा या मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील 6 बॉल आणि 20 धावांची गरज असताना अक्षय जाधव विपक्षामध्ये. अक्षय पाटील पहिला बॉल थोडासा धीम्या गतीचा राहिला, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न जरूर राहिला, फटका तेवढासा चांगला नाहीये, प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय, माफ करा 1 धाव येते. 1 धावेने धावफलक वधारतय, धावफलक 1 ने पुढे सरकतय. धावफलकावरती 19 झाल्या, आता 19 ची गरज आहे. निम्म्या झाल्या, परंतु निम्म्या करण्याकरिता 19 बॉल घेतलेत. आता केवळ 5 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. ज्या नागलेगावचं आयोजन आहे त्या नागलेगावचा भाचा अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. मगाशी त्याच्याकरिता बक्षिसांची खैरात पाहायला मिळाली, परंतु त्याचा फायदा त्याला उचलता आला नव्हता. अक्षय पुढचा बॉल, अक्षयचा ऑन साइडला फोर्स केले बॉलला, डीप मध्ये प्रोटेक्शन, केवळ 1च धाव मिळते. आता सामना अवघड परिस्थितीमध्ये शिवशक्ती खंडीपाडा करिता. क्या बात आहे. उमेशजी पाटील साहेब यांच्याकडून भाच्याकरिता जर क्लीन बोल्ड केलं बॅटरला तर 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. परंतु अक्षयचा फोकस इथून मला वाटतंय बोल्ड वरती नसेल तर डॉट बॉल वरती असेल. 4 बॉल 18 ची गरज असताना हा बॉल फार महत्वाचा बॉल पुढे गेला होता, थोडासा ऑन साइडला खेचलाय, परंतु पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये चाललाय बॉल. आता 3 बॉल आणि 17 ची गरज. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली खंडीपाडा टीमनं त्या पद्धतीनं फलंदाजी झाली नाही. फलंदाजांनी शरणगती पत्करली आणि त्या बदल्यामध्ये एमसीसी कासार वडवलीचा संघ पुढे येताना पाहायला मिळतोय. परंतु अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. मॅच मध्ये कधी काही होऊ शकतं. 3 बॉल 17, 3 बॉल 17. समोरच्या दिशेनं फटका फसला. क्षेत्ररक्षकानं सहज साधा सोपा झेल धरणीला दान केला. व्यासपीठावरती बसलेले वयस्कर म्हणतायत ये तो गुलाब जामुन था. आमचे छोटे छोटे क्षेत्ररक्षक म्हणतायत ये तो लॉलीपॉप था. आणि जे युवा लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत ते म्हणतात ये तो शादी का लड्डू था. एवढा साधा सोपा सहज झेल धरणीला दान होताना पाहायला मिळतोय. 1 धाव आली आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या त्या 16.
2 बॉल 16ची गरज. पुढचा बॉल तो देखील राहिलाय जमिनीवरतीच. केवळ 1 धाव मिळेल का? किती देखील नाही घेतली ना? कमालीची गोलंदाजी. कासार वडवली संघानं मात्र काय गोलंदाजीच्या बळावरती सामना आपल्या बाजूने वळवलाय. यावेळेचा बॉल मागे, परंतु त्याकरिता प्रोटेक्शन. 1च धाव. या बॉलवरती सुद्धा सामना तब्बल 13 धावांनी जिंकलाय तो MCC कासार वडवली संघानं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. बट हार्ड लक, बॅड लक टीम शिवशक्ती खंडीपाडा. एका पाड्यातून येत असताना गाव फॉर्मॅटमध्ये देखील आपला संघ सातत्यानं त्यांनी उतरवलाय आणि त्यांच्या या हिमतीकरिता आपण करूया त्यांचं कौतुक पुढच्या स्पर्धांकरिता.